जास्वंदच्या झाडावरती अशा प्रकारे भरपूर फुले आणि कळ्या येण्यासाठी या झाडाची चांगली वाढ होणे हे आवश्यक असते, तरच झाडावरती अशी भरपूर फुले लागतात। जास्वंदचे झाड हे वर्षभर आपल्याला फुले देत राहते, मात्र त्यासाठी कुंडीमध्ये लावलेल्या या जास्वंदच्या झाडाला वेळोवेळी अदलून बदलून योग्य ती खते देणे हे आवश्यक असते, कारण हे झाड हे एक हेवी फीडर प्लांट आहे। त्याला योग्य प्रमाणामध्ये योग्य ती खते मिळाली तरच अशी भरपूर फुले लागतात। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत। तर त्या वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। पण त्याचबरोबर आता हिवाळ्यामध्ये झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। जास्वंदच्या झाडाला वाढीसाठी तसेच भरपूर फुले येण्यासाठी खते देणे जसे आवश्यक असते, तसेच या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते, तरच जास्वंदचे झाड चांगले वाढून भरपूर अशी फुले हे देत राहते। आणि आता त्यातच हिवाळ्यामध्ये झाडांना ऊन हे थोडे कमी मिळते, त्यामुळे जास्वंदचे झाड लावलेल्या ज्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल। म्हणजे दिवसभरामध्ये एक 4 ते 5 तास एवढे तरी ऊन या झाडाला मिळाले तरच हे झाड चांगले वाढेल व भरपूर फुले देखील ही लागत राहतील। नाहीतर झाडाची वाढ ही चांगली होते, मात्र त्याच्यावरती फुले ही अगदीच कमी लागतात। त्याचबरोबर झाडावरती कीड लागण्याची देखील ही शक्यता असते, त्यामुळे भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणीच ही झाड लावलेली ही कुंडी ठेवून द्यावी। आता जास्वंदच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी आपण घरातील ज्या 2 वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे दही आहे। दही जेव्हा झाडांना आपण खत म्हणून वापरतो तेव्हा ते एक 8 ते 10 दिवसाचे असे जुने असावे आणि आंबट असेल तर झाडाला त्याचा खत म्हणून चांगला असा फायदा होतो। दह्यामध्ये जे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतातच, पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत देखील होत असतात। झाडावरील ज्या फांद्या जेवढ्या सुदृढ मजबूत असतात तेवढीच झाडावरती फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागत असतात। त्याचबरोबर याच्या वापरामुळे झाडावरील जी पाने आहेत त्यांचा आकार मोठा होऊन पाने हिरवीगार तजेलदार होण्यासाठी देखील याचा चांगला फायदा होतो। जेवढी आपली पाने झाडाची निरोगी असतात तेवढेच आपले झाड देखील हे निरोगी असते। आता हिवाळ्यात जास्वंदच्या झाडाला दररोज पाणी देण्याची ही आवश्यकता नसते, कारण जे ऊन आहे ते झाडांना कमी मिळते आणि माती देखील ही लवकर कोरडी होत नाही। मातीमध्ये हा ओलावा राहतो, त्यामुळे मातीमध्ये ही बुरशी, कीड लागण्याची देखील शक्यता असते। त्यामुळे झाडाला पाणी देताना कुंडीतील माती ही वरच्या बाजूची अशा प्रकारे थोडी कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यावे आणि पाणी देताना झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत पोहोचेल इतपत भरपूर असे हे पाणी द्यायचे। आता हिवाळ्यामध्ये जे धुके पडते त्यामुळे झाडाच्या पानावरती जो ओलावा राहतो त्यामुळे पानावरती तसेच ह्या ज्या कळ्या लागलेल्या असतात त्याच्यावरती आपल्याला पांढरा किंवा जो काळा मावा असतो तो आपल्याला जास्त प्रमाणामध्ये हे पाहायला मिळतो। त्यामुळे आपली जी झाडे आहेत ती वाढत नाहीतच, पण ज्या झाडावरती कळ्या लागलेल्या असतात त्या देखील ह्या न उमलता ही गळून जाण्याची शक्यता असते। त्यामुळे महिन्यातून एकदा हा नीम तेलचा स्प्रे करावा किंवा आपल्या घरामध्ये ज्या कांदा व लसणाच्या साली असतात त्यापासून पाणी तयार करून त्याचा जरी स्प्रे केला तरी देखील झाडावरती कीड लागलेली असते ती जाण्यासाठी याचा चांगला असा हा फायदा होतो। आता आपण जे दही घेतलेले आहे त्याचे प्रमाण किती घ्यायचे, तर त्यासाठी मी या ठिकाणी हे 1 लिटर पाणी घेतलेले आहे आणि 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला फक्त 1 चमचा एवढेच दही हे मिक्स करायचे आहे। जास्ती दह्याचा देखील हा वापर करायचा नाही। आता दही सोबत आपण जी एक वस्तू मिक्स करणार आहोत ते म्हणजे हे सैंधव मीठ आहे। हे देखील झाडांसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर असे आहे, मात्र याचा देखील वापर हा आपल्याला प्रमाणशीर करणे गरजेचे असते, नाहीतर झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते। तर याचे प्रमाण किती घ्यायचे, तर 1 लिटर पाण्यामध्ये जे आपण दही मिक्स केले होते त्याच्यामध्ये फक्त 1 चुटकीभर एवढेच या मिठाचा वापर हा करायचा आहे। अशा प्रकारे दही आणि जे मीठ आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून
आपण जर जास्वंदच्या झाडाला महिन्यातून एकदा जरी दिले तर आपले हे जे झाड आहे ते चांगले वाढते आणि झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले देखील ही लागत राहतात। तर अशा प्रकारे तुम्ही घरातीलच वस्तूंचा वापर करून खत तयार करून या झाडाला दिलेत तर झाडे ही फुलांनी अगदी भरगच्च होऊन जातील। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।